औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी 6 जणांना अटक। एमपीएससीचे 3 अधिकारी आणि 3 इतर आरोपींना बेड्या, तर पेपरफुटीचा आरोप करणाऱ्या गौरव पाटीलच्या भूमिकेवर संशय। पुढारी न्यूजच्या बातमीचा दणका। एमपीएससीची औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द। पेपरफुटीच्या आरोपांनंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय। शाळांमध्ये हिजाब घालण्याची परवानगी देण्यास अलाहाबाद हायकोर्टाचा नकार। हायकोर्टाच्या निर्णयाचा असदुद्दीन ओवेसींकडून विरोध। आमच्या संस्कृतीला विरोध करणारे तुम्ही कोण? ओवेसींचा सवाल। लासलगावहून कांदा घेऊन जाणारी एक्सप्रेस अखेर दिल्लीला रवाना, तर ट्रेन अडवण्याचा शेतकऱ्यांनी केला होता प्रयत्न। कांद्याचे भाव पाडण्यासाठी सडका कांदा दिल्लीला पाठवला, शेतकऱ्यांचा आरोप। संभाजीनगरच्या खवडाडोंगर आत्महत्या प्रकरणामध्ये नवीन ट्विस्ट। आई-वडिलांना एकत्र आणण्यासाठी कुणाल सांदगुळे डोंगरावर गेला होता, कुणालची मावशी कल्याणी परंडेंचा दावा। आमदार आदित्य ठाकरेंकडून रत्नागिरीतील लोटे एमआयडीसीची पाहणी। उद्योजकांसोबत चर्चा सुद्धा केली। आदित्य ठाकरेंच्या पाहणीनंतर अर्ध्या तासातच लोटे एमआयडीसीमधील रस्त्यांची डागडुजी। मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समितीची उद्या मुख्यमंत्र्यांसोबत होणार बैठक। शहरातील कायदा सुव्यवस्था आणि मंडळांच्या प्रश्नांवर चर्चा होणार। महाप्रसादासाठी परवानाधारक केटररच हवा। एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढेंची माहिती, तर एफडीएचा फोकस अंगणवाडी आणि सेंट्रल किचन्सवर। भुलेश्वर मूर्ती दुर्घटनेप्रकरणी मोठी माहिती समोर। मूर्ती कारखान्यातून बाहेर काढल्यानंतर अवघ्या 150 मीटर अंतरावरच मूर्तीच्या पाठीमागचं वेल्डिंग तुटलं होतं। तुटलेलं वेल्डिंग कारखान्यात मूर्ती नेऊन दुरुस्त करण्यात आलं। मूर्तिकार अनिकेत देसाईंचा जबाब। लाडक्या बहिणींना मिळणार रक्षाबंधनाची भेट। जुलै महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात। 2 ते 3 दिवसांमध्ये हप्ता जमा होणार। यूपीमध्ये सत्ता आल्यास महिलांना वर्षाला 40,000 देणार। समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव यांची घोषणा, तर 12वी उत्तीर्ण झाल्यावर मुलींना लॅपटॉप देणार। तिबेटमधील ढगफुटीमुळे नेपाळमध्ये पुराचा हाहाकार। भोटेकोशी नदीच्या महापुरामध्ये 95 जणांचा मृत्यू। बेपत्ता झालेल्या 341 परदेशी नागरिकांमध्ये 105 भारतीयांचा समावेश। बिहारला सुद्धा अलर्ट। कोलंबो कसोटीमध्ये श्रीलंकेवर ओढावली फॉलोऑनची नामुष्की, तर श्रीलंकेच्या दुसऱ्या डावामध्ये 6 बाद 229 धावा। श्रीलंकेचा व्हाईट वॉश देण्यासाठी भारतीय संघाला केवळ 4 विकेट्सची आवश्यकता।